वेलकम टू माय स्नेहा पवार ब्लॉग्स। तर आज आहे व्लॉग 8 आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तर आज साखर चौथीचे गणपती आलेत, सो त्यासाठी मी सकाळी लवकर उठली आहे, देवपूजा झाली आहे, रांगोळी वगैरे काढली आहे। तर आज संकष्टी चतुर्थी आहे, त्या निमित्ताने तर काहीतरी गोड बनायलाच पाहिजे। सो मी आज बनवणार आहे मोदक। तर मी तुम्हाला दाखवेलच माझ्या आजचे मोदक कसे बनतात, पण मला हाताने तर नाही जमत, मी हाताने तर नाही बनवणार आहे, साच्यातलेच बनवणार आहे। सो मी तुम्हाला दाखवेलच, मग माझी रांगोळी वगैरे सगळं दाखवेलच। आणि आज माझी क्लासची टीचर आहे, तिच्या घरी गणपती असतो, सो मी संध्याकाळी बहुतेक जाईल, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेलच। सो भेटूया, बाय बाय।
आता मी माझ्या ताईच्या घरी चालली आहे गणपतीच्या दर्शनासाठी. तर ते चालली आहे मी मानपूरला. तर मी तुम्हाला दाखवलं तिच्याकडचं गणपती वगैरे. सो चला भेटूया. बाय बाय. दर्शन पण घेतलं आहे. तर आता आम्ही जेवायला बसणार आहे. सो जेवायला आहे डाळ भात, छोलीची भाजी, भाकरी आणि कोबीची भाजी, लापसी आणि पापड. थांबा तुम्हाला दाखवतो. हां दाखवतो. सो तुम्ही बघू शकता आता जेवायला काय. लापसी आहे, डाळ भात आहे, छोलीची भाजी. एकच 100 बोल. चुपरे हट. चलो बाय बाय. जेवण आता भेटू. मी जस्ट घरी आलेली आहे आणि तिथे आम्ही खूप वेळ थांबलेलो कारण की तिथे बँड वाजवणार होतं. त्यासाठी आम्ही थांबलेलो. पण आम्हाला खूप उशीर झालेला, 11 वाजलेले तिकडेच. त्याच्यामुळे मग आम्ही घरी निघून आलो. सो तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. सो बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.